उत्तर प्रदेशमधल्या जेवार इथे उभारण्यात आलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. अस्थिर वित्तीय आव्हानाला सामोरं जाताना टीम इंडिया म्हणून एकत्र काम करून भारत यशस्वीपणे परिस्थितीवर मात करेल असा विश्वास पंतप्रधानांकडून व्यक्त. राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती दिली गेल्याची तसंच खत उपलब्धतेसाठी सातत्यानं आढावा सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली माहिती. नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक या नाटक जेनझी आंदोलन दाबण्यासाठी केलेल्या कठोर कारवाईसोबतच इतरही अन्य आरोप. आसाम, केरळम, पुदुचेरी, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकरता एकूण 1955 उमेदवार रिंगणात. मुंबईमधल्या सहकार भवनाचं तसंच सेवा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. आजपासून IPLच्या 19व्या हंगामाचा थरार सुरू. बंगळुरूमधल्या चिन्नास्वामी मैदानावर गतविजेता RCB आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार या हंगामातला पहिला सामना. बँकॉक इथे झालेल्या आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी. 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 10 पदकांची केली कमाई. आणि जम्मू काश्मीर आणि लडाखला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील झोजिला पास इथे हिमस्खलनात 7 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. नमस्कार.